सरकार सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही लाभार्थ्यांना 18,000 रुपये, काही लाभार्थ्यांना 20,000. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 22,000 रुपयांपर्यंत रक्कम मिळण्याचे दिसून येत आहे. याबाबत शेतकऱ्यांना जितके लाईव्ह SMS देखील येत असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता निर्माण झालेले असल्यामुळे मात्र सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत, हे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी 2 ते 3 दिवस, काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये 7 ते 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, सध्या ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. यामध्ये वर्धा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, सोलापूर, कोल्हापूर यासारखे जिल्हे आहेत, यांचा समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यांचा समावेश आहे. तर शेतकरी मित्रांनो, याशिवाय अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांमध्येही पीक विमा रक्कम जमा होत असल्याची माहिती मिळत आहे. पुढील टप्पाही लवकर सुरू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता जळगाव, जालना, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही पैसे जमा होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा रक्कम वाटप ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते, कारण प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावनिहाय नुकसानीचा आढावा घेतला जातो. ज्या भागात नुकसान जास्त झाले आहे त्या भागातील. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात हा प्रश्न आहे की काही ठिकाणी 1,800 रुपये तर काही ठिकाणी 5,000. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी 12,000 तर काही ठिकाणी 22,000 रुपये मिळतात. याचे मुख्य कारण म्हणजे नुकसानीची टक्केवारी. ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली नाही किंवा eKYC पीक पाहणी केलेली नाही त्यांना स्पष्ट लाभ मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर पीक पाहणी eKYC पूर्ण करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.